आज बनवूया रेशनच्या गहूच्या पिठाच्या पुरणपोळ्या। तर नमस्कार मंडळी, मी जास्त करून मैद्याच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवते। कणकेच्या पिठाच्या कधीतरीच बनवते, कारण रेशनच्या गहूच्या पिठाच्या चपात्या खूप भारी होतात, पण पुरणपोळी एवढी छान होत नाही। मैद्याच्या पुरणपोळीत मी पिठाच्या दुप्पट तिप्पट पुरण भरते, पण कणकेच्या पिठात जेवढी कणिक आहे तेवढाच पुरण घ्यावा लागतो। रेशनच्या गहूचं पीठ असल्यामुळे जास्त पुरण भरून पोळी लाटता येत नाही। पिठावरती लाटता आली असती, पण आम्ही कोल्हापूरचे आहोत, त्यामुळे आम्हाला तेलचीच पोळी आवडते, त्यामुळे मी तेलच्याच पोळ्या कायम बनवते। काल मी पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ शूट केला होता, पण पोळ्या काय एवढ्या छान आल्या नाहीत, त्यामुळे मी व्हिडिओ एडिट केला नाही, फक्त लाटतानाच दाखवते। कणकेच्या पोळ्याही यापेक्षा छान बनवते मी, पण या वेळेला पोळ्यांना चिरा जात होत्या। कणकेच्या चपात्या रोज छान येतात, पण पोळ्यांना कशी काय चिरा जात होत्या काय माहिती। तर असू दे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।